नमस्कार, शुभ सकाळ। आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर व्हिडिओ तुम्हाला थंबनेलवरनं कळाला असेल तर आपल्या बायकांचा बराचसा वेळ हा या किचनमध्ये जात असतो आणि मी माझ्या किचनमध्ये डेलीचं काम करताना कुठले प्रोडक्ट्स वापरते म्हणजे मार्केटमध्ये तर खूप सारे असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आलेले आहेत की जे आपल्या किचनसाठी म्हणा किंवा घरासाठी म्हणा आपला वेळ वाचवणारे असतील, आपला पैसा वाचवणारे असतील आणि बरंचसं काही असतात त्या प्रोडक्ट्सचं बरंचसं काही काही सांगितलेलं असतं। तर त्यातलेच काही प्रोडक्ट मी देखील माझ्या रोजच्या जीवनात वापरते म्हणजे माझं जे काही काम आहे ते इझी व्हावं किंवा आपल्याला घर कसं ऑर्गनाईज करता येतं यासाठीच्या काही गोष्टी आहेत ज्या मी डेली रुटीनमध्ये माझ्या त्या वापरते। तर त्या म्हटलं चला मी तुमच्यापर्यंत आज पोहोचवते, कारण काही गोष्टी मी याच्या आधी शेअर केलेल्या आहेत किंवा तुम्ही माझ्या व्हिडिओमधनं बघितल्या पण असतील। काही गोष्टी आहेत ज्या मी तुमच्याबरोबर शेअर केल्या नव्हत्या, तर म्हटलं चला आज विचार केला की त्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करते आणि तुम्हाला त्या कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा। त्यातली कुठलीही गोष्ट म्हणजे मी 10 वस्तू मी आज दाखवणार आहे, तर 10 वस्तूंमधली कुठला प्रोडक्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडला किंवा तुम्हाला तो बघून असं वाटलं की अरे हा माझ्याकडे पण हा प्रोडक्ट असावा, तर मला नक्की कमेंट करून सांगा। तर जरा जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रोडक्ट आहे आपला हा अगारो कंपनीचा मिनी इलेक्ट्रिक चॉपर आणि गेल्या 2 महिन्यापासून मी हा वापरते। 2 महिन्यापूर्वी मी ऑनलाईन ऑर्डर केलेला आणि खूप मस्त हा प्रोडक्ट आहे। अगदी जसं आपण मॅन्युअल चॉपर असतो ना तसाच हा आहे, फक्त याचा बेनिफिट एक आहे ना की अगदी याला कमी स्पेस लागते, म्हणजे तुम्हाला कुठे ठेवायचं असेल ना तर अगदी छोट्या जागेत तो इझिली राहून जातो आणि हा ना चार्जेबल आहे, म्हणजे आपण याच्याबरोबर एक कॉर्ड येते आणि त्या कॉर्डने आपण हा चार्ज करू शकतो। 10 ते 12 तास अराउंड याची बॅटरी राहते आणि आपल्याला कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये पण घेऊन जायचं असेल ना तर आरामात आपण घेऊन जाऊ शकतो। अगदी परफेक्ट असा आहे आणि याच्यात चॉपिंग ना जसं मॅन्युअल चॉपरमध्ये होतं त्याच्यापेक्षा अगदी फाईन होतं। मॅन्युअल चॉपरमध्ये बऱ्याच वेळा आपण ते रशी खेचतो किंवा वरून प्रेस करत म्हणजे बऱ्याच वेळा प्रेस केल्यानंतर मग आपला कांदा बारीक होतो, पण याच्यामध्ये हार्डली 1 सेकंद लागतं। 1 सेकंदात आपला कांदा पटकन असा चॉप होऊन जातो। तर हा मला ना सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस ना खरंच खूप फायदा होतो। जेव्हा मला सकाळच्या वेळेस कांदा, लसूण किंवा त्याचबरोबर टमॅटो असं एकत्र वगैरे वाटायचं असतं ना त्यावेळेस हा काम परफेक्ट करतो आणि क्लिनिंगसाठी वगैरे पण अगदी छान आहे। फक्त त्याचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला पाण्यात भिजवायचा नाही आहे, बाकी आपण हे सगळं वॉश वगैरे क्लीन व्यवस्थित पाण्याने करून ठेवू शकतो आणि रोजच्या यूजसाठी पण हे खूप चांगलं आहे। आता मी रोज वापरत नाही त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओमधनं हा काही रोज दिसत नसेल, पण जेव्हा जेव्हा मी बऱ्याच वेळानं हा सकाळचा वापरते, कारण सकाळचं याने माझं काम खरंच खूप हलकं केलेलं असतं। तर इथे तुम्हाला ना मी कांदा आणि टमॅटो बघा मी कापून चिरून घेतलेला आहे, कारण आता मला भाजी पण करायचीच आहे। तर चिरून मी तुम्हाला दाखवते, अगदी छान मस्त असा बारीक तयार झालेला आहे आणि तो कशासाठी वापरू शकता। याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे पण जर तुम्हाला चॉप करायचे असतील ते देखील अगदी छान मस्त असे चॉप होतात। आता आपण बघूया आपला सेकंड प्रोडक्ट आणि ह्याच्या पण मी जवळपास प्रेमातच पडलेली आहे। हा सेकंड प्रोडक्ट आहे जो आपल्याच एका यूट्यूब मैत्रिणीने मला सजेस्ट केलेला, त्याच्यानंतर मग मी हा परचेस केलेला। तर बऱ्याच वेळा तिने मला रबर बँड लावताना किंवा स्टॅपल मारताना पॅकेट्सना बघितलेलं, तर त्याच्यानंतर तिने मला हा सजेस्ट केलेला आणि मग मी त्याच्यानंतर हा विकत घेतला। हा पण मी ऑनलाईन मागवला आहे। छोटं मिनी मशीन आहे हे, याला एक ऑनचं बटन असतं, ऑन केल्यावर इथे लाईट पेटते आणि हा पण चार्जेबल आहे। तुम्ही याच्याबरोबर अशी वायर येते, त्याला कॉर्डवर तुम्ही लावून ठेवली तर एक 7-8 तास म्हणजे व्यवस्थित आरामात चालतो आणि एकदा चार्ज करून ठेवला ना तर 15-20 दिवस काय महिना पण जातो, कारण आपण काय तेवढे सारखे सील पॅक करत नाही। तर याच्यामध्ये ना 2 बटन्स असतात। एक पहिलं बटन आहे, इथे बघू शकता तुम्ही, इथे ऑन करून घ्यायचं आणि जो पहिलं बटन असतं तो सीलसाठी असतं की ज्याच्यामध्ये आपण जे आपल्याला सील पॅक करायचं पॅकेट ते ठेवायचं आणि मस्त असं खेचत जायचं आणि इथे बघू शकता अगदी जसं दुकानात पॅकेट असतं सील पॅक तसंच अगदी व्यवस्थित पॅक झालेलं आहे। आणि याच्या खाली एक सेकंड बटन असतं, त्याच्याने तुम्ही जो पेपर आहे ना तो कापू शकता किंवा जसं पॅकेट आहे ना ते तुम्हाला कापायचं असेल तर अशा पद्धतीने प्रेस करून तुम्ही ते खेचलं तर हे बघा हे पॅकेट ओपन होतं, म्हणजे एका गोष्टीत 2 कामं होतात। आणि हे प्रोडक्ट्स आहेत ना हे पण मी हे दोन्ही प्रोडक्ट मी ऑनलाईन मागवलेलं, म्हणजे पहिला प्रोडक्ट पण आणि हा पण, आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये आहे। मॅन्युअल चॉपरपेक्षा थोडेसे अगारो कंपनीचे थोडेसे रेट जास्त आहेत, पण खरंच खूप चांगला प्रोडक्ट आहे। तर आता आपण ना तिसरा प्रोडक्ट बघूया।
तर आपला हा तिसरा प्रोडक्ट आहे आणि हा तिसरा प्रोडक्ट तुम्ही मी आपण सगळेच वापरत असू आपल्या घरामध्ये. तर हा आपलं पण बरंचसं काम कमी करणार आहे, कारण बऱ्याच वेळा आपल्याला जेव्हा खीर करायचा असतो, एखादा गोडाचा पदार्थ करायचा असतो, तर त्यावेळेस आपल्याला ड्रायफ्रूट कटर हे अगदी घरात लागतं आणि बऱ्याच वेळानं सुरीने कापण्यात बराचसा वेळ जातो. ज्यावेळेस तुम्हाला अगदी लांब लांब स्लाईस करायचे असतात ना, त्याच्यासाठी बदाम काजू आधी भिजत घालावे लागतात आणि त्याचं स्लायसर थोडंसं वेगळं येतं. माझ्याकडे होतं ते पण तुटलं, त्याच्यामुळे म्हणून मी आता तुमच्याबरोबर ते शेअर नाही करू शकली, पण मी परत जेव्हा ऑर्डर करेन तेव्हा नक्की तुमच्यापर्यंत शेअर करेन. तर आपला हा तिसरा प्रोडक्ट आहे ना, याची कॉस्ट पण अगदी रिजनेबल रेटमध्ये आहेत. म्हणजे माझ्या मते 100च्या आतमध्येच हा प्रोडक्ट ऑनलाईन मला इझिली अवेलेबल आहे. तुम्ही अजूनही घेतला नसेल तर नक्की घ्या. तुम्ही बघू शकता अगदी छान काजू आणि बदाम आपले मस्तपैकी असे क्रश झालेले आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवते माझ्या किचनमधला चौथा प्रोडक्ट आणि चौथा प्रोडक्ट आहे हा आहे कॉफी बीटर. आणि हे कॉफी बीटर मी IKEAमधनं घेतलेलं आहे आणि हे पण अगदी रिजनेबल रेटमध्ये आहे. 200च्या आतमधला हा प्रोडक्ट आहे. म्हणजे अगदी जास्तीत जास्त 100, 150 नाही तर 200 त्याच्यावरती हा प्रोडक्ट नाही आहे. सेलवर चालणारा प्रोडक्ट आहे. आणि इथे बघू शकता ऑन ऑफ करायचं त्याला बटन असतं आणि व्यवस्थित तुम्ही ते ऑन केलं की ते ऑन होतं. कॉफी तर आपण नेहमीच बनवते याच्यामध्ये, पण मी याचा उपयोग ना कधी कधी ताक बनवण्यासाठी पण करते. कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपण दही जोपर्यंत मिक्स करत नाही किंवा त्याला फेटत नाही किंवा मिक्सरमध्ये घुसळत नाही ना, तोपर्यंत त्याच्या गुठल्या निघत नाहीत आणि मग छान असं स्मूथ असं एक पातळ असं ताक तयार होत नाही. तर कधी कधी ना मी याचा उपयोग ना असं ताक बनवण्यासाठी पण करते. तर दह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मग ते छान बीट करून घ्यायचं या कॉफी बीटरने. नंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी जिरा पावडर टाकली. वरून जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकलं आणि मिक्स केलं आणि इथे माझं ताक तयार झालेलं आहे. म्हणजे फक्त कॉफीच नाही पण त्याच्यातनं ताक पण मी बनवू शकते. तर असा होता माझा चौथा प्रोडक्ट. तर हा आहे आता मला दाखवते तो माझा पाचवा प्रोडक्ट. तर आपल्या किचनमध्ये ना बऱ्याच वेळा वुडनचे चॉपिंग बोर्ड त्याचबरोबर प्लास्टिकचे पण चॉपिंग बोर्ड आपण वापरतो. तर जसं जसं ऋतू बदलतो तशा पद्धतीने जसं आपण वुडनचं जर तुम्ही म्हणाल तर आता पावसाळा येतो तर पावसात त्याला अजून बुरशी लागणं किंवा फंगस येणं किंवा ओलावा राहिला तर ते खराब होतात. असं बऱ्याच वेळानं आपल्या लाकडाच्या चॉपिंग बोर्डवर होतं. आणि प्लास्टिकचं तर तसं पण तुम्ही म्हणाल तर चॉप करून ना त्याच्यावरती बरेचसे स्क्रॅचेस आलेले असतात. तर अशा वेळेस मी तुम्हाला सजेस्ट करेन की मी जो वापरते म्हणजे मी अशा या 2 सिलिकॉन शीट वापरते. 2 म्हणजे तो सेटमध्ये येतात म्हणून मग मी ह्या 2 वापरते. तर एका वेळेस एक आणि एखाद्या वेळेस एक कधीतरी नंतर अशी वापरते मी. तर ह्या अगदी फ्लेक्झिबल आहेत बघा, बेंड होतात व्यवस्थित. म्हणजे तुम्हाला वेगळी प्लेट पण घेण्याची गरज नसते आणि खूप मोठे आहेत ज्याच्यावर आपलं बऱ्यापैकी सामान सगळं राहू शकतो. तर हा आहे माझ्या किचनमधला 6वा प्रोडक्ट आणि हा तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. हा आहे डिश ड्राईंग मॅट. डिश ड्राईंग मॅट याच्यामध्येच त्याचं आन्सर आलेलं आहे. तर ह्याचा वापर कशा पद्धतीने आपण करू शकतो. तर जेव्हा मला भांडी धुवायची असतात, खास करून जेव्हा ती काचेची भांडी असतात ना, तेव्हा ती मी या मॅटवर सुकत घालते. कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपण मोठे टप येतात त्याच्यामध्ये ते ठेवतो तर कधी कधी काय होतं पटापट एकावर टाकल्यामुळे कधीतरी काच असल्यामुळे त्याला सांभाळलं पाहिजे आणि कधीतरी ती ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. तर बऱ्याच वेळानं मी याच्यावर ती सुकत घालते. कधी कधी जेव्हा भाज्या आणते मी तेव्हा ज्या लवकर सुकाव्याशा अशा मला वाटत असतात तर त्यावेळेस मी याच्यावर त्या अशा ठेवते धुवून वगैरे. कारण मागे पण मला खूप आधी कमेंट्स यायच्या की ताई तू पेपरवर वगैरे सुकत घालू नकोस, कारण पेपरमध्ये पण न्यूजपेपरला पण जी इंक असते ती देखील चांगली नसते. मग मी हा ऑप्शन शोधून काढला आणि हा आपल्या किचनसाठी परफेक्ट असा ऑप्शन आहे. आणि खाली बघाल ना तो कुठेही ओला होत नाही, वरतीच हा ओला होतो आणि तो अगदी एक 5 ते 7 मिनटं जर तुम्ही फास्ट फॅन खाली जर ठेवलात ना तर 10-12 मिनटात तो अगदी पटकन सुकून जातो. तर आता आपल्या किचनमधला बघायचा आहे सर्वात महत्त्वाचा प्रोडक्ट आणि जो माझा फेवरेट प्रोडक्ट आहे असं तुम्ही म्हणू शकता. सगळेच प्रोडक्ट मी दाखवले ते खूप चांगले आहेत आणि युजफुल देखील आहे. तर आहे रियुजेबल टिश्यू नॅपकिन रोल आहे. याच्या एका शीटमध्ये 100 ते 200 शीटचा रोल हा मिळतो. आणि जेव्हा आपल्याला किचन क्लिनिंग करायचं असतं, जे आपलं दिवसभराचं काम केल्यानंतर आपल्याला आपला किचन क्लीन दिसावा असं वाटत असेल त्याच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे. आणि याच्यावर फक्त तुम्हाला जसं आपण कपडा यूज करतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे नॅपकिन्स वगैरे पण येतात तर त्याच्यापेक्षा तुम्ही हा चांगला आहे वापरायला.
कुठेही बघा चिकट होत नाही, अगदी ओला ओला पण होऊन जात नाही आणि याच्याने सगळे डाग इझिली निघाले जातात. ऑइल सांडलं असेल किंवा पाणी सांडलं असेल याच्यामध्ये पटकन शोषून घेतलं जातं आणि वॉश केल्यानंतर पण तो अगदी पटकन असा ड्राय होतो, सुकायला अजिबात वेळ लागत नाही. जेव्हा आपण कपडा यूज करतो ना तेव्हा तो सुकायला पूर्ण 1 दिवस जातो किंवा अर्धा दिवस जातो, पण हा अगदी अर्धा तासात पटकन सुकून जातो आणि याची किंमत पण खूप कमी आहे, अगदी रिझनेबल रेटमध्ये बाहेर अवेलेबल आहे. आणि बघा ना दिसायला पण अगदी क्लीन झालाय पहिल्यासारखा आणि तुम्ही एक 7 ते 8 दिवस पण हा आरामात वापरू शकता, म्हणजे खूप जास्त असं टेन्शन येत नाही. कपडा राहिला की त्याला थोडासा वास पण येतो. आता हा नेक्स्ट प्रोडक्ट आहे. आता या प्रोडक्टला काय नाव सांगू मी तुम्हाला, तर या प्रोडक्टचं नाव मला एक्झॅक्टली असं माहिती नाही, पण हा खूप युजफुल आहे. हा माझ्या किचनमध्येच मी यूज करत होती आणि आता मी ना तो किचनमधनं काढलाय, कारण आता येतोय पावसाळा आणि तुम्ही ना असा भिंतीला कुठेही लावू शकता. तुम्ही मग खिळ्यामध्ये किंवा हुकमध्ये पण त्याला अडकवू शकता किंवा त्याच्या मागे स्टिकर्स येतात त्याच्याने पण तुम्ही चिटकवू शकता. मी असं याचा पिशवी स्टोअर करण्यासाठी, म्हणजे ज्या काही दिवसभराच्या पिशव्या वगैरे जमा होतात, महिन्याभराच्या पिशव्या जमा होतात किंवा कापडी बॅग्स असतात जेव्हा आपल्याला वापरायच्या असतात, तर तेव्हा वेळोवेळी जर एका ठिकाणी ठेवलेल्या असतील तर आपल्याला पटकन मिळतात. तर या मी किचनमध्येच लावलेल्या होत्या एका साईडला भिंतीवर. आता मी याचा ना छत्री ठेवण्यासाठी वापर करणार आहे, जो मी घराच्या बाहेर लावून घेणार आहे, कारण आता पावसाळा चालू होतोय तर त्याच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे. कारण बऱ्याच वेळा त्या बादलीत ठेवण्यापेक्षा याच्यामध्ये अटकवलं तर पाणी पण याच्यातनं निथळून जाईल आणि म्हणजे ओला पण होणार नाही. तर हा मला असं वाटतं एक चांगला ऑप्शन आहे. आता आपण नेक्स्ट प्रोडक्ट बघूया. तर आपल्याला बऱ्याच वेळा आपण डेली यूजलाच बऱ्याच वेळा घरात कोशिंबीर करत असतो किंवा जेव्हा सीझन येतात तेव्हा गाजरचा हलवा वगैरे आपल्याकडे भरपूर होतो, दुधी हलवा होतो. तर बऱ्याच वेळा जेव्हा किसायचा टास्क असतो ना त्याच्यासाठी चांगला ऑप्शन सांगते बघा, जो मी वापरते. तर या अशा किसण्या आपल्याकडे सगळ्यांच्या घरात जुन्या होत्या आणि आहेत पण अजूनही, माझ्याकडे पण आहे. तर त्याला रिप्लेसमेंट म्हणून मी अशी 4-in-1 एक किसणी घेऊन आलेली आहे की ज्याच्यामध्ये अगदी आपल्याला मोठं किसायचं असेल तर मोठं किसू शकता, अगदी बारीक किसायचं असेल तर त्याच्यापेक्षा मीडियम, आणि अगदी स्लाइस करायचे असतील सलाडसाठी वगैरे तर हा चांगला ऑप्शन आहे या किसणीचा. आणि याच्यामध्ये कशी ना अशी तुम्ही व्यवस्थित उभी राहून जर ही किसली तर खूप जास्त असं जोर पण पडत नाही हातावर आणि ना व्यवस्थित ते उभे राहिले जातात. आणि असा एखादा ऑप्शन असेल की ज्याच्यामध्ये 4ही गोष्टी आपण एकाच प्रोडक्टमध्ये जर वापरू शकत असू किसाण्याच्या, कारण बऱ्याच वेळा आपल्याला सुकं खोबरं पण किसायचं असतं तेव्हा आपल्याला कधीतरी ते खूप जाडं हवं असतं, कधी कधी अगदी बारीक हवं असतं, तर त्याच्यासाठी ते खूप चांगलं आहे. आता नेक्स्ट प्रोडक्ट आपण बघूया. तर बऱ्याच वेळा जेव्हा आता आपण कोशिंबीर केली तर त्याला तडका पण द्यायचा असतो किंवा वेगवेगळ्या डाळ करतो त्याच्यासाठी आपल्याला तडका द्यायचा असतो. पण जेव्हा तडका देतो आपण ना तेव्हा गॅस तेलामुळे ना पॅन ऑलरेडी छोटंसं पॅन असल्यामुळे ते खूप गरम झालेलं असतं आणि मग ना ते त्याच्यामध्ये स्पून जेव्हा आपण हलवायला जातो आतमधला पदार्थ जो काही असतो फोडणीचा, तर ना हातावर थोडंसं कधी कधी गरम गरम चटके लागतात. तर अशा वेळेस आणि ना ते जवळून जेवढं आपण करू ना तेव्हा ते फटफट उडतात पण आपल्या हातावर. तर अशा वेळेस जेव्हा आपण हे मोठे स्पून वापरतो ना तेव्हा ते मिक्स करणं खूप इझी होऊन जातं आणि हाताला चटके देखील लागत नाही आणि थोडंसं टेन्शन पण कमी असतं आणि आपण थोडेसे रिलॅक्स असतो आणि व्यवस्थित नीट आपण ते मिक्स पण करू शकतो. या स्पूनचा फक्त याच्यासाठीच उपयोग नाहीये. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये कोल्ड कॉफी केले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस केले जातात. तर जेव्हा आपण जसं लिंबू सरबत आहे जेव्हा आपण ते मिक्स करतो ना तेव्हा आपले छोटे चमचे असल्यामुळे ना आपला हात त्या पाण्यामध्ये बुडतो किंवा त्या ज्यूसमध्ये बुडला जातो. तर असे जर मोठे स्पून टाकून तुम्ही मिक्स केलं ना तर हात देखील बुडणार नाही आणि मोठे स्पून असल्यामुळे अगदी ते छान मिक्स देखील करता येतात. असे होते माझे हे 10 किचन प्रोडक्ट्स. अजूनही खूप प्रोडक्ट्स असे आहेत जे तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत, पण व्हिडिओ खूप मोठा होत जातो आणि खूप नंतर मग असं वाटत जातं की अरे हा प्रोडक्ट बघू की तो प्रोडक्ट बघू, की हा प्रोडक्ट आपल्याकडे असला पाहिजे होता किंवा हा प्रोडक्ट आपल्याकडे नाहीये किंवा आहे पण तो तेवढ्या जास्त पद्धतीने आपण काम करत नाहीये, म्हणजे त्याचा वापर करून घेत नाहीयो. अशा बऱ्याचशा गोष्टी डोक्यात चालू होतात. म्हणून मी म्हटलं चला आपण फक्त आज 10 प्रोडक्ट दाखवू, थोडेसे नंतर प्रोडक्ट दाखवू परत येणार एखाद्या ब्लॉग मध्ये. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटे. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.